आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथील शासनमान्य टेक्सटाईल पार्क परिसरात सुरू असलेल्या पशुखाद्य व प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले असून या कारखान्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कारखान्यातून सतत येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कारखान्यामुळे परिसरात असह्य वास पसरत असून शेतात काम करणे तसेच घराबाहेर राहणेही कठीण झाले आहे. अनेक नागरिकांना डोकेदुखी, उलट्या, श्वसनाचे त्रास तसेच इतर आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत कारखान्याच्या ठिकाणी धडक देत मालकाकडे तीव्र शब्दात जाब विचारला. शासनाने मंजूर केलेल्या टेक्सटाईल पार्कमध्ये अशा प्रकारचा प्रदूषणकारी कारखाना कसा सुरू झाला असा सवाल उपस्थित करत तात्काळ कारखाना बंद करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या एकजुटीसमोर कारखानदाराने नरमाईची भूमिका घेत 15 दिवसाच्या आत कारखाना बंद करण्याचे आश्वासन दिले. मात्र हा निर्णय केवळ आश्वासनापुरता मर्यादित राहिल्यास ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारखान्याची पाहणी करावी व पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी भिरू हांडे, शांतीनाथ मोराळे, वैभव पुणेकर, अजित सवाडे, संजय सवाडे, महादेव सणदी, पप्पू भोरे, पिंटू हांडे, बाळू मोरे, बाबासाहेब भोरे, पांडू पुणेकर, अशोक मोळे, सुशांत पुणेकर, काका चढेदार सह परिसरातील अनेक शेतकरी, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. 6 महिने झाले बरोबर. ऐकून घ्या. जास्त झाले हो. नाही जास्त झालं, पण शिफ्टिंग करून आम्हाला चालू करायलाच वेळ आला. आता तुम्हाला त्रास व्हायला लागला, यामुळे आम्ही खाली करणार आहे, पण 15 दिवसाची मुदत घेणार. काय प्रोडक्शन आहे? प्लॅस्टिकचा रॉ मटेरियलचं प्रोडक्शन आहे. हां, काय करताय तुम्ही? ते प्रोसेसिंग करतोय. हां, काय आणून कच्चा माल? काय कच्चा माल आणून त्याचा प्रोसेसिंग करतोय. हां, मालक कोण? याचा मेन मालक साहेबचंद पटेल इचलकरांची. आता हे आणलं, हे प्लॉट कोणाच्या नावावरती आहे? साहेबचंद पटेल. साहेबचंद पटेलच्या. आणि आता हे चालवायला तुम्ही चालवलं काय? चालवायला लागलो. तुमचं नाव काय? जुनेद शेख. तुम्ही चालवण्यापूर्वी कोणाचं परमिशन वगैरे काय घेतलं इथे? तिकडे काय नगरसेवकची परमिशन? नगरसेवकची घेतलाय का नगरपंचायतची घेतलाय? आता नगराध्यक्ष कोण? दिगंबर कांबळे. हां हां, दिगंबर कांबळे नगर अध्यक्ष. परवानगी. एक साहेब, एक मिनिट असू दे. परमिशन नगरपंचायतनं तुम्हाला लेखी दिली का नगराध्यक्षनं फोन करून सांगितलं पण तुम्ही चालू केलाय? ते आम्हाला कंपनीच्या मालकाने सांगितलं, इकडे मी माझी परमिशन घेतलोय, तुम्ही चालू करा. हां. आम्ही भाड्याने घेतलोय. नाही, असं नाही. तुमच्याकडे आता काय लेखी परवाना हे चालू करा असं? लेखी परवाना आमच्या मालकाकडे आहे. म्हणजे जरा कन्फर्मेशन करताय तुम्ही? कन्फर्मेशन करता नाही, मालकाच्यावर बोलणं करून जरा काय की तुमचं जर करता लेखी हे असेल तर आम्ही काय विचार करायला येत नाही आम्हाला. तुमचं लिगल असेल तर काय करा. माझं काय म्हणणं आहे, आता जे हा मेन महत्वाचा जे विषय आहे, आता मला सोडायचा आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला त्रास व्हायला लागला, मी सोडणार आहे. 15 दिवसात परत मी हे सगळं मोकळं करणार आणि तुम्हाला काय ह्याच्या पुढे काय त्रास होणार नाही. 15 दिवस पर्यंत मी मशीन चालू ठेवून पूर्ण माल क्लिअर करून घेतो. नाही, इलिगली असलं तर कसं चालू करता? इलिगली नाही हो, आमच्याकडे सगळं आहे. GST आहे आमच्याकडे, हे सगळं लायसन्स सगळं आहे. पण हे प्रोडक्शन कुठं करायचं म्हणून आहे तुमच्याकडे? हे इंडस्ट्रीज एरियामध्ये. पण महाराष्ट्रात करायचं विषय कसा झाला आहे, तुम्ही चालू केला याच्यामध्ये? तेच आम्हाला परमिशन ते साहेबचंद पटेलने आणि नगराध्यक्ष ते काय बघायला असं छाती भरायला त्यांचं. मग ते न्युमोनिया झालंय, कॅन्सर. डॉक्टर काय म्हणतात, ह्या हिजाला कॅन्सर व्हायला लागलाय. मग ते काय तुमचं तुम्ही बघा. म्हणजे सगळी कॅन्सर आता झालं तर काय करणार आहे? 4 पेशंट झाल्या तर कॅन्सर येतं. असं होऊ नये म्हणून आम्ही सगळेजण शेतकरी आले. पोराजने छाती भरलंय. दररोज पहिला काही तर हे नाही, काय सोयचं नाही, इथलं नाही आलं पाहिजे. इथं नाही कोल्हापूर. तुमच्या दृष्टीकोनात सांगितलं असेल. माझ्या ह्याच्यानं मी 20 वर्षापासून ह्याच्यातच काम करतो. तुम्ही काम आहे ते मला चांगलंच वाटतं. तुमचं आम्ही काय म्हणणार, 15 दिवसाचा वेळ घेतला. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.